आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल कंप्यूटर सोसायटी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड, टाटा क्लास एज, रोटरी क्लब ऑफ पुणे मिड टाउन, युनियन बँक ऑफ इंडिया व अरिना ॲनिमेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय कॉम्प्युस्किल्स चॅम्पियनशिप 2024 स्पर्धा जाहीर करण्यात आली असून स्पर्धेचे हे 13वे वर्ष असून गेल्या 12 वर्षात पुणे व महाराष्ट्र तसेच गुजरात आणि अमेरिका, ब्राझील येथील संघांनी सहभाग नोंदवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या तंत्रज्ञान विषयक कौशल्यातून आनंद मिळवून देण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा एक उत्तम संधी असेल असा विश्वास संस्थेचे चेअरमन सुभाष परमार आणि आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिला. ही स्पर्धा 2 गटात विभागलेली असून वेगवेगळे विषय देण्यात आले आहे. प्रत्येक गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक असणार असून त्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व अनुक्रमे 4,000, 3,000 व 2,000 असे पारितोषिक असणार आहे. 2 कॅटेगरीमध्ये स्पर्धा आहेत. 5वी ते 7वी ज्युनियर कॅटेगरी आणि 8वी ते 10वी सिनियर कॅटेगरी. माय फेवरेट स्पोर्ट्स, मॉरल स्टोरी, लाईफ अंडर वॉटर, इको फ्रेंडलीनेस इन माय डे टू डे लाईफ, हे 4 विषय आपण ज्युनियर कॅटेगरीसाठी ठेवलेले आहेत की दैनंदिन जीवनामधल्या त्यांना कुठेतरी त्यांच्या जीवनामध्ये टच होणारे असेच विषय आहेत, त्याच्यावर त्यांनी सादरीकरण करावं. आणि सिनियर कॅटेगरीमध्ये हाऊ टू बी सिक्युअर इन व्हर्च्युअल वर्ल्ड. सध्या आपण पाहतो व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये अनेक काही गरजा आहेत की ज्याच्यातून सिक्युरिटी महत्त्वाची होऊन जाते. ऑर्गॅनिक फार्मिंग अ नीड ऑफ द डे, ज्याची पण आज आवश्यकता आहे. डेली हॅबिट ऑफ माय सक्सेसफुल लाईफ. विद्यार्थी त्याच्या जगामध्ये जे काही त्यांनी सक्सेस मिळवलेलं आहे त्यातल्या उत्तम हॅबिट्स त्यांनी शेअर करता याव्या ही याच्यामागची कल्पना आहे. आणि एक्सप्लोरिंग इंडियाज डायव्हर्स फॉरेस्ट इकोसिस्टम हे साधारणपणे एन्व्हायरमेंट बेस्ड एक विषय असे आपण एक 40 विषय निवडलेले आहेत. साधारणपणे गेल्या वर्षी 70पेक्षा अधिक शाळांनी सहभाग घेतला होता. डे टू डे जर गेल्या 12 वर्षात जर बघाल तर चढता क्रम आहे. दरवर्षी अधिकाधिक विद्यार्थी याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि याच्यामध्ये अधिकाधिक एंट्रीज साधारणपणे येत आहेत. हे एंट्रीज आल्यानंतर त्यांचं मूल्यमापन जे आहे ते मूल्यमापन राहुल शाह सर आहेत, तुषार देसाई आहेत, कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाचे जजेस आहेत आणि प्लस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, रोटरी क्लब यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला जजिंगसाठी खूप मदत होते. कारण आपण कल्पना करू शकता की एवढ्या मोठ्या प्रमाणात एंट्री झाल्यानंतर त्याचं मूल्यमापन करणं आणि मग त्याच्यातून संघ निवडणं हे खूप कौशल्याचं काम आहे. या सगळ्यांसाठी यांचा खूप मोठा सहभाग असतो आणि ते संपूर्ण काम जे आहे ते ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये 2 महिने सातत्याने चालतं. ज्या शाळांचा सहभाग आमच्या या स्पर्धेमध्ये त्या शाळांच्या शिक्षकांसाठी त्यांच्यासाठी एक शैक्षणिक शिबिर सुद्धा शाळेमध्ये आम्ही ऑर्गनाईज करतो. कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने ते शैक्षणिक शिबिर घेतो की ज्याच्यामध्ये त्या शिक्षकांना त्यांनी विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे या स्पर्धेसाठी याचं मूल्यमापन त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जातं. असं साधारणपणे एक विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांच्या गुणांना त्यांना प्रेझेंटेशन करायला कुठे अडचण येऊ नये या माध्यमातून असं ही स्पर्धा चालते. रोटरी ही सेवाभावी संस्था आहे आणि गेली 120 वर्ष जगामध्ये समाजासाठी समाजाच्या उन्नतीसाठी हे काम करणारी संस्था आहे. या 18 वर्ष असोसिएट आहे की या कॉम्प्युस्किल कॉम्पिटिशन हेल्ड करतात दरवर्षी. त्याला आमचा नेहमी सपोर्ट असतो कारण मुलांमधलं जे टॅलेंट आहे, आता कॉम्प्युटर ही काळाची गरज आहे, तर त्याप्रमाणे त्या टॅलेंटला सपोर्ट करण्यासाठी आमचा त्यांना नेहमीच पाठिंबा असतो आणि याच्या पुढेही तो राहील अशी मी सरांनाही ग्वाही देतो. जेवढ्या पण टीम्स स्कूल्स रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांना वेळ दिलेला आहे 24 ऑगस्ट शनिवार पर्यंत. ते आपापल्या शाळेचे रजिस्ट्रेशन्स ऑनलाईन गुगल फॉर्म द्वारे करू शकतात. खूपच सोयीचं केलेलं आहे ज्याच्यामुळे ते शाळेत बसूनच त्यांच्या रजिस्ट्रेशन्स ऑनलाईन आम्हाला पाठवू शकतात. प्रत्येक शाळेचे जे काही शिक्षक आहेत जे विद्यार्थ्यांना मदत करणार आहेत त्यांची एक ट्रेनिंग सेशन घेतली जाते. तर ती ट्रेनिंग आपल्या शाळेत त्यांना बोलवून दिली जाईल. टीम्सचा एकदा प्रोजेक्ट झाला की त्यांनी जे सबमिशन करायचं आहे ते पण खूप सोयीचं ठेवलेलं आहे. त्यांनी मात्र vvscomputer@gmail.com या ईमेल आयडीला ईमेल करून त्यांचा प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे, ज्याच्यामुळे कुठेही त्यांची धावपळ होणार नाही आणि प्रोजेक्ट आरामात सबमिट करता येणार.
लास्ट डेट जी आपण दिली आहे, शेवटची तारीख त्यांना प्रोजेक्ट सबमिट करायला, तो आहे गुरुवार 10 ऑक्टोबर 2024. भरपूर वेळ दिला गेला आहे स्टुडंट्सला.